गुलाबी शहर जयपूर एका ऐतिहासिक सोहळ्याचं साक्षीदार बनतंय। निमित्त आहे ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्षपूर्तीचं। ज्या ऑपरेशननं भारताची ताकद जगाला दाखवून दिली, त्याच विजयाचा वारसा पुढे नेण्यासाठी देशाचे तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग एकत्र आलेत। पाहूयात त्याचा विशेष व्हिडिओ। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। ही केवळ एक बैठक नाही, तर भविष्यातील युद्धाचा ब्लूप्रिंट आहे। ऑपरेशन सिंदूरनं सिद्ध केलं की भारत फक्त बचाव करत नाही, तर गरज पडल्यास सीमेपार जाऊन उत्तरही देतो। 7 आणि 8 मे रोजी चालणाऱ्या या परिषदेत AI, सायबर सुरक्षा आणि अंतराळ युद्धांसारख्या नव्या आव्हानांवर मंथन होणार आहे। या परिषदेचा मुख्य मंत्र आहे आत्मनिर्भरता। संरक्षण तज्ञांच्या मते जर भारताला जागतिक महासत्ता बनायचं असेल, तर आपल्याला परदेशी शस्त्रांवरील अवलंबित्व सोडावं लागेल। म्हणूनच या परिषदेत स्वदेशी तंत्रज्ञान आणि लष्करी उत्पादनांवर भर दिला जातोय। सैन्याने विकसित केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं प्रदर्शनही इथे भरवण्यात आलंय। केवळ सीमेवरच नाही, तर जागतिक स्तरावरही भारत आपली पकड घट्ट करतोय। व्हिएतनाम सोबतची नुकतीच झालेली संरक्षण चर्चा याच रणनीतीचा भाग आहे। भारत केवळ शस्त्र विकत घेणारा देश राहिलेला नाहीये, तर तो शस्त्र बनवणारा आणि निर्यात करणारा देश बनतोय। जेव्हा तंत्रज्ञान आणि शौर्य यांचा संगम होतो, तेव्हा शत्रूचा पराभव निश्चित असतो। ही परिषद भारताला भविष्यासाठी स्मार्ट वॉरफेअर साठी सज्ज करणारी ठरेल। ऑपरेशन सिंदूरच्या विजयानंतर आत्मनिर्भरतेच्या वाटेवर भारतीय लष्कराने टाकलेले हे सर्वात मोठं पाऊल आहे। शस्त्रांची ताकद आणि स्वदेशीचा बाणा हाच आहे नव्या भारताचा कणा। विजयाची वर्षपूर्ती, भविष्याची तयारी, भारताची गरुड झेप भारी। प्रत्येक भारतीय असंच म्हणत असेल, शत्रूला धडकी भरवणारा पराक्रम आणि देशाला सुरक्षित ठेवणारी आत्मनिर्भरता। जयपूर मधील ही बैठक भारताच्या उद्याच्या सामर्थ्याची नांदी आहे। लष्करी ताकदीचा हा नवा अध्याय देशाला अधिक सशक्त करणार, यात शंका नाहीये। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला फॉलो करा। धन्यवाद।